नमस्ते मित्रांनो, मी दिलीप पाटील. दीपस्तंभ MPSC UPSC यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा 2022चा पेपर पूर्वपरीक्षा झालेला आहे त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. भूगोल विषयाचं हे विश्लेषण पाहत असताना आपल्याला भूगोल विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले गेले, कोणत्या उपघटकावर प्रश्न विचारले गेलेत आणि आगामी 2022च्या परीक्षांसाठी आपण भूगोल विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे हे संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर आपण जाऊयात. या पेपरमध्ये आता तुम्हाला दोन बाबी इथं पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड गेलेला आहे आणि काहींना हा पेपर सोपा गेलेला आहे. आता तो अवघड नेमका कोणाला गेलेला आहे आणि सोपा नेमका कोणाला गेलेला आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तो मला असं वाटतं अवघड त्यांना गेला आहे ज्यांनी फक्त गाईडचा वापर केलेला आहे, त्यांना हा पेपर अवघड गेलेला आहे. हो, फक्त गाईड. अंतिम टप्प्यामध्ये जे गाईड वापरलं जातं ते त्यांनी पहिल्यापासून वापरलेलं आहे, त्यांना तो पेपर अवघड गेला आहे निश्चित. एक पुस्तक 10 वेळा न वाचता एका विषयासाठी 10 पुस्तकं वाचलेली आहेत. एक पुस्तक तुम्ही अधिक वेळा वाचा, ते पुस्तक तुम्हाला न्याय देतं. तसंच संकल्पना न समजून घेता फक्त पाठांतरावर भर दिलेला आहे. संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तसंच नकाशा वाचनाचा अभाव आपला होता म्हणून आपल्याला पेपर कठीण गेलेला आहे. नक्कल केलेले काही प्रश्न संच असतील ते वापरले असतील आपण बाजारातले, त्यामुळे आपला पेपर हा कठीण गेलेला आहे. आणि बाजारातल्या नोट्स आपण वापरल्या असतील म्हणून आपला पेपर अवघड गेलेला आहे. या बाबी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. आपल्याला पेपर का अवघड गेलेला आहे म्हणून हे विश्लेषणाअंती काढलेल्या बाबी आहेत. आणि पेपर त्यांना सोपा गेलेला आहे ज्यांनी क्रमिक पाठ्यपुस्तकांचं वाचन केलेलं आहे, त्यांना खरं म्हणजे पेपर हा सोपा गेला आहे. तसंच संदर्भ पुस्तकं त्यांनी वापरलेली आहेत. विद्यापीठाची FY SY TYला जे भूगोल विषय असतात त्याची पुस्तकं त्यांनी वापरले आहेत, नजरेखालून घातलेले आहेत. तसंच क्रमिक पाठ्यपुस्तकं आणि संदर्भ पुस्तकं वाचनानंतर गाईडचं वाचन केलेलं आहे, त्यांना तो पेपर सोपा गेलेला आहे. आणि विशेष आत्ता यापूर्वी ज्यांना अवघड गेलेला आहे त्याचा विरुद्ध सोपा कोणाला गेलेला आहे तर ज्यांनी नकाशा वाचनाचा सराव केलेला आहे त्यांना तो पेपर सोपा गेला आहे. कारण आपण मगाशी पण या चॅनलला परत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की भूगोलाचा अभ्यास कसा करावा. दिलेल्या नकाशावरनं आपल्याला थेरी लिहिता येणं व दिलेल्या थेरीवरनं आपल्याला नकाशा भरता येणं म्हणजेच भूगोलाचा अभ्यास करणं होय. तर नकाशा वाचन खूप महत्त्वाचं असतं भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना, तर त्यांना तो सोपा गेला आहे. तसंच ज्यांनी स्वतःचे प्रश्न तयार केलेले आहेत, स्वतःचे क्वेश्चन बँक तयार केलेले आहे, त्यांना सुद्धा हा पेपर सोपा गेला आहे. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हे विश्लेषण आहे. सराव प्रश्न, अधिक सराव प्रश्न ज्यांनी सोडवलेले आहेत, अधिक प्रश्न ज्यांचे वाचनातून गेलेले आहेत, अधिक प्रश्न नजरेखालून गेलेले आहेत, त्यांना हा पेपर सोपा गेला आहे. पाठांतराचे मुद्दे आणि संकल्पनांचे मुद्दे ज्यांनी वेगवेगळे केलेले आहेत त्यांना हा पेपर सोपा गेला. आपण काय करतो बऱ्याचदा, आपण संकल्पना न समजून घेता फक्त पाठांतर करत राहतो, त्यांना हा पेपर कठीण जातो. तर तसं न करता आपण काही संकल्पनांच्या बाबी असतात त्या आपण वेगळ्या केल्या पाहिजेत आणि त्याच विषयामध्ये काही बाबी ह्या पाठांतराच्या असतात त्या आपण वेगळ्या केल्या पाहिजेत. तर ते ज्यांनी केलेलं आहे त्यांना हा पेपर सोपा गेला आहे. स्वतःच्या नोट्स आपण तयार केल्या पाहिजेत. आपण बाजारातल्या नोट्सवर अवलंबून न राहता किंवा कोणाच्या सिनियरच्या नोट्स असतील त्या, कसं असतं बऱ्याचदा आपल्या नोट्स ह्या आपल्या असतात, ते आपली प्रॉपर्टी असते, ते आपण आपल्या हाताने काढलेले असतात, ते आपलं कौशल्य असतं, ते आपण स्वतः विकसित केलं पाहिजे. असं ह्या पेपरनं दाखवून दिलं. आगळा वेगळा पेपर होता फार. तर स्वतःच्या नोट्स आपल्या असल्या पाहिजेत. तसंच 10 पुस्तकं न वाचता एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचलं पाहिजे, अधिक वेळा आपण वाचलं पाहिजे. पुस्तकासारखा मित्र नाही आहे जगामध्ये, तर ते आपल्याला करायला लागेल. तर या क्रमाने आपण गेलात तर मला असं वाटतं आगामी ज्या परीक्षा 2022मध्ये होणार आहेत त्या परीक्षांना याचा नक्कीच फायदा तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओचा होईल. सोपा कोणाला गेलेला आहे आणि कठीण कोणाला गेलेला आहे हे विश्लेषण मी तुम्हाला इथं क्लिअर केलेलं आहे. चला आता जाऊयात आपण. लोकसेवा आयोगाचा जो पेपर 22 तारखेला झालेला आहे त्या 22 तारखेच्या पेपरमध्ये भूगोल विषयावर तब्बल 15 प्रश्न एकूण लोकसेवा आयोगाने विचारलेले होते. ते 15 प्रश्नांपैकी 6 प्रश्न हे जगाच्या भूगोलावर होते, 7 प्रश्न हे भारताच्या भूगोलावर होते आणि 2 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर होते. एकूणच संपूर्ण भूगोल विषयामध्ये त्याचं विश्लेषण पाहत असताना आपल्याला जगाचा भूगोल त्याचे काही प्रमुख जे घटक आहेत
ज्यामध्ये भूरूपशास्त्र, भूरूपिकीय क्रिया या प्रमुख घटकाचा जो उपघटक आहे. कारण अभ्यास करताना आपण बऱ्याचदा काय करतो, फक्त प्रमुख घटक अभ्यासतो, उपघटक अभ्यासत नाही. तर त्यातला उपघटक म्हणजे कोणता, सागरी लाटांच्या क्षरणकार्याने तयार होणारी भूरूपे यावर प्रश्न विचारलाय एक. तसंच भूरूपशास्त्रावर 2 प्रश्न आहेत, त्यापैकी एक सागरी लाटांवर झाला, दुसरा पठार निर्मितीनुसार वर्गीकरण. असे 2 प्रश्न भूरूप निर्मितीवर विचारलेले आहेत. वातावरणावर एक प्रश्न विचारलाय, त्यामध्ये स्थानिक वारे व प्रदेश असं विचारलंय तुम्हाला. लोकसंख्येवर एक प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या घनतेमध्ये अग्रेसर असलेले देश तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. जागतिक भूगोलामध्ये खंडनीय आहे प्राकृतिक रचना, पठार व खंड, कोणतं पठार कोणत्या खंडामध्ये आहे यावर एक प्रश्न विचारलेला आहे. खगोलशास्त्रावर प्रश्न आहे, ग्रह व त्याची वैशिष्ट्ये. ग्रह व त्याची वैशिष्ट्ये आपण लक्षात ठेवली पाहिजेत, त्याचं विश्लेषण आपण केलं पाहिजे. हे आपल्याला जगाचा भूगोलावर विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण झालं, प्रमुख घटक आणि उपघटक. याचप्रमाणे भारताच्या भूगोलावर विचारलेले प्रश्न. भारताच्या भूगोलामध्ये प्रमुख घटक जो आहे वाहतूक व दळणवळण, त्या वाहतूक व दळणवळणावर सुवर्ण चतुष्कोन, गोल्डन कॉरिडॉर यावर एक प्रश्न विचारलेला आहे. भारताच्या भूगोलातला प्राकृतिक घटक, फिजिकल टाईप ऑफ इंडिया असा एक घटक असतो अभ्यासाचा, म्हणजे वेटेजचा घटक आहे. सगळ्याच परीक्षांना यावर प्रश्न असतो. म्हणजे तुम्ही येणाऱ्या आगामी गट ब, गट क च्या परीक्षा असतील त्या सगळ्या परीक्षांना यावर हमखास एक प्रश्न विचारला जातो, एकपेक्षा अधिक प्रश्न विचारले जातात. जसं आता या परीक्षेमध्ये त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये एक प्रश्न आहे जम्मू काश्मीर हिमालयातील प्रादेशिक रांगा, काराकोरम, लडाख, जास्कर, पीर, पांजाल, त्यावर एक प्रश्न होता. हिमखंड आणि हिमशिखरे यावर एक प्रश्न होता. कोणतं हिमखंड कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या प्रांतात आहे, ते ठिकाण कोठे आहे, जोया स्वरूपात प्रश्न होता. भारत उद्योगधंदे यामध्ये खनिज तेल निर्मिती उद्योग यावर प्रश्न होता. भारत भूगर्भ रचना, जी श्रेणी होती कालश्रेणी, त्या कालश्रेणीनुसार तुम्हाला क्रम लावायचा होता, त्यावर एक प्रश्न विचारला गेलेला आहे. तसंच भारत नैसर्गिक वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती हा प्रमुख घटक, त्याचाच उपघटक राष्ट्रीय उद्यान व राज्य, जोया स्वरूपाचा प्रश्न होता. आणि भारत नदी प्रणालीवर एक प्रश्न होता, त्यामध्ये नदी व त्या नदीवर असलेला प्रसिद्ध धबधबा, वॉटरफॉल कोणता आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे. तर हे एकूण भारतावर 7 प्रश्न होते. आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये उद्योगधंदे हा टॉपिक आहे. उद्योगधंदे टॉपिकमध्ये कोणतं ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, ते नाव त्या उद्योगासाठी कोणाचं अग्रेसर आहे, तर त्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे. लोकसंख्येवर तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे. मी मागच्या लेक्चर्समध्ये पण बोलून गेलो तुमच्यासोबत की लोकसंख्येवर हमखास प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये इथून पुढे असेल. जसं 2021ची जनगणना आता जी आहे, कोविडमुळे ती आकडेवारी थोडीशी लेट होत आहे, परंतु इथून पुढे प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न असेल. जसं की आता ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेलाही विचारला आहे, लोकसंख्येची घनता व जिल्हे. तर अशा पद्धतीने भूगोल विषयावर विचारलेले एकूण प्रश्न, त्याचे प्रमुख घटक व उपघटक आपण पाहिलेत. चला आता आपण जाऊयात. ए सेटमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न होता, समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे तयार होतात. इथं आता 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायापैकी आपल्याला उत्तरापर्यंत जायचं असेल तर आपल्याला याचं निरीक्षण काळजीपूर्वक करावं लागेल. जसं की उदाहरणार्थ सागरी लाटांच्या क्षरण काळामुळे तयार होणारी भूरूपे, ही भूरूपे अशा पद्धतीने आपण व्हिज्युअलाइज केले व्यवस्थित चित्र स्वरूपामध्ये, याची थिअरी आपण वाचून काढली तर आपण विसरत नाहीत. मुलांचे फीडबॅक आहेत, त्यांनी अभिप्राय दिलेले आहेत की सर माझ्या पैकीच्या पैकी मार्क्स आलेले आहेत. त्यामध्ये मी पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर लिहून आलेलो आहे. समुद्रकडा, आखात, समुद्रकिनाऱ्यावरील गुहा, समुद्र तटीय स्तंभ म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. दुसरा प्रश्न होता, खालीलपैकी शहरांचा कोणता समूह सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेलेला आहे. गोल्डन कॉरिडॉर, जो प्रमुख 4 शहरांना जोडतो देशातल्या, दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई. आता तो 4 शहरांना जर जोडत असला तरी तो कोणकोणत्या शहरावरनं गेलेला आहे तो पर्याय इथं अपेक्षित होता. तर त्या पद्धतीने आपण अभ्यास केला तर बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो. जसं की फॉर एक्झाम्पल जयपूर, चित्तोडगड, उदयपूर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, ठाणे, पुणे, बिजापूर, हुगळी, बंगळुरू, चेन्नई, नेल्लोर, विशाखापट्टणम, कटक, कोलकाता, इकडे फतेपूर, कानपूर, आग्रा, पलवल, दिल्ली.
तर बरोबर आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. आणि तुम्हाला ह्या विश्लेषणातनं अजून एक बाब शिकायची आहे. या प्रकारे गोल्डन कॉरिडॉरवर प्रश्न विचारला गेलेला आहे, तर आगामी परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल याचाही अंदाज आपल्याला घेता आला पाहिजे. काय सांगता येतं, पुढच्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की दिल्ली मुंबई किती अंतर आहे, मुंबई चेन्नई किती अंतर आहे, चेन्नई कोलकाता किती अंतर आहे, जुळ्या स्वरूपात लावता आला पाहिजे. किंवा कोणत्या राज्यातून किती किलोमीटर हा सुवर्ण चतुष्कोन मार्ग गेलेला आहे ते आपल्याला लावता आलं पाहिजे. तर असाही अभ्यास आपण केला पाहिजे. आपल्याला प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणच ते सांगतं. विश्लेषणावरून आपल्याला पुढच्या आगामी परीक्षांचा प्रश्नांचा अंदाज घेता आला पाहिजे. म्हणून बेंगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा त्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. तसंच सेटमधला 18वा प्रश्न होता. इकडे तुम्हाला प्रदेश दिलेले होते आणि इकडे वाऱ्यांची नावं दिलेली होती की कोणत्या प्रदेशामध्ये कोणते वारे वाहतात, त्यांचं नाव काय आहे म्हणून. तर त्याचे तुम्हाला अभ्यासांती मुलांनी जो अभिप्राय दिलेला आहे त्याअंती त्यांना झालेला फायदा म्हणजे सर वारे, स्थानिक वारे व ते वारे कोणत्या प्रांतामध्ये काय नावाने ओळखले जातात, जसे फाईन, चिकून, सिरोक्का, सिमूल, सॅमूल, शामल, झोंडा, खमासीन, हबूब. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला देता येतं. जसं की फॉर एक्झाम्पल सहारा वाळवंट, खमसीन, ग्रीस, सिरोक्का, इराण, सेमून आणि आल्प्स फॉन. जुळ्या स्वरूपात कोठे कोणते वारे वाहतात ते असा आपण अभ्यास केला. थोडंसं विश्लेषण केलं पाहिजे, थोडंसं नकाशाचं वाचन केलं पाहिजे. जसं आता इथं तुम्हाला नकाशा वाचन करणं गरजेचं होतं, कोणत्या प्रांतात कोणते वारे वाहतात असं, आणि त्याची एक थेअरी लिहिणं गरजेचं होतं, त्यावर चर्चा करणं गरजेचं होतं मित्रांसोबत. ग्रुप डिस्कशन आपण त्याला म्हणतो, तर होणं खूप महत्त्वाचं आहे. 19वा प्रश्न, काराकोरम पर्वत श्रेणी, पीरपांजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वतरांग आढळते? जम्मू काश्मीर हिमालय. हिमालयाच्या ज्या 5 प्रादेशिक रांगा आहेत त्या 5 प्रादेशिक रांगांपैकी JNK हिमालय एक रांग आहे आणि त्या JNK हिमालयाच्या काही उपरांगा आहेत. त्या उपरांगांचा क्रम लावा असा प्रश्न इथे विचारलेला होता आणि तो क्रम तुम्हाला असा लक्षात ठेवायचा होता. जसं की फॉर एक्झाम्पल काराकोरम, लडाख, जास्कर, पीरपांजाल, बृहद आणि शिवालिक. फक्त व्हिज्युअलाइज करायचं होतं ना. व्हिज्युअलाइज करून आपण ते हाताने ड्रॉ करायचं होतं. आपण काय करतो, बऱ्याचदा हाताने ड्रॉ नाही करत. हाताने ड्रॉ केलं ते स्कॅन होतं डायरेक्ट. स्कॅन झालं की बरोबर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. काय सांगता. आणि एका परीक्षेमध्ये त्यांनी असा प्रश्न विचारला होता, यांचा उत्तर दक्षिण क्रम विचारला होता. आगामी परीक्षेमध्ये दक्षिणोत्तर क्रम विचारतील तर तोही लावता आला पाहिजे. किंवा एखादा ब्लँक नकाशा देतील, आराखडा देऊन देतील तुम्हाला आणि ABCD असे काही सांकेतिक अक्षरं देतील आणि अक्षरानुसार त्या रांगांचा क्रम लावा असा प्रश्न विचारतील तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आला पाहिजे. म्हणून नकाशा वाचन करणं खूप गरजेचं आहे यासाठी. नेक्स्ट त्याबद्दल जास्कर पर्वत श्रेणी त्याचं उत्तर आहे. 20वा प्रश्न, जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे देश वर्ष 2012 नुसार उतरत्या क्रमाने तुम्हाला निवडायचे आहेत. जगाचा भूगोलावरचा प्रश्न होता जागतिक लोकसंख्येवरचा. तर यासाठी मोनॅको, सिंगापूर, बहारीन, माल्टा, बांगलादेश आणि मॉरिशस असा यांचा उतरता क्रम सांगता येतो. लोकसंख्येवर प्रश्न हमखास विचारले गेले आहेत आणि विचारले जातील आगामी परीक्षेमध्ये सुद्धा. हक्काचे मार्क्स तुम्हाला मिळवण्यासाठी त्यामध्ये संधी आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 त्याचं आपल्याला देता येऊ शकतं. जोड्या लावामध्ये इकडे पठारं दिलीत तुम्हाला आणि इकडे पठारांची उदाहरणं दिलेली आहेत. हा सुद्धा जगाचा भूगोलाचाच प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला विश्लेषणात्मक लागेल, बेसिक पुस्तकांचं सखोल वाचन लागेल आणि त्या वाचनासोबत त्यावर चर्चा लागेल, नकाशा भरणे सराव लागेल. आपण नकाशा भरत नाहीत, जगाचा नकाशा, भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा त्याच्या फायली तयार कराव्यात आणि फायली तयार करून ते नकाशे भरून घ्यावेत आपल्या हाताने, ते चेक करून घ्यावेत, त्यावर चर्चा घडवून आणायची. हे अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्हाला नकाशा मदत करू शकतो. ज्यांचं नकाशा वाचन स्ट्रॉंग असेल त्यांना ह्या उत्तरापर्यंत पोहोचता आलेलं आहे. कारण इथं पाठांतराचा भाग नाही आहे. जसं की बलुचिस्तानचे पठार आहे, कोलोरॅडोचे पठार आहे, कोलंबियाचे पठार आहे, ग्रीनलँडचं पठार आहे, असा हा क्रम लागतो. त्यानुसार जर आपण उत्तर पाहिलं ना त्यांचं, या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं आपण तर पर्वतांतर म्हणजे पठाराचा प्रकार आहे तो आणि त्या प्रकारामध्ये नेमकं कोणतं पठार मोडतं तर त्यामध्ये ही पठारं मोडतात. बलुचिस्तान, कोलोरॅडो, कोलंबिया आणि ग्रीनलँड. जसं याचा आपण संदर्भ देत असताना पठारांच्या निर्मितीनुसार असलेला क्रम, पर्वतांतर्गत पठारं कोणती, इंटरमोटल प्लॅटू, पर्वतपदीय पठारं कोणती, महाद्वीपखंडीय पठारं कोणती, घुमटाकाठ पठारं कोणती, याचा फायदा झालेला आहे मुलांना आणि ते बरोबर उत्तरापर्यंत पोहोचलेले आहेत.
की पर्याय क्रमांक 3 त्यांनी उत्तर गोल केलेलं आहे आणि त्यांना त्याचे मार्क्स पण मिळतील. 22वा प्रश्न खनिज तेल उत्पादनासंबंधीचा होता. भारत उद्योगधंदे नावाचा टॉपिक आहे. त्यामध्ये खनिज तेल उद्योग त्यांनी विधानं दिली होती. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रोमानियाच्या मदतीने उभारलेला आहे. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे. कोयला येथून त्याला अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. तर पेट्रोलियम उद्योग आपण जेव्हा थेरी देतो इथं आम्ही कायम मेसेज देत असतो तुम्हाला की एक पुस्तक परिपूर्ण नाही आहे. त्या पुस्तकासोबत तुम्ही काही अहवाल पाहिले पाहिजेत, काही अपडेट चालू घडामोडीच्या तुम्ही घेतल्या पाहिजेत, काही इंटरनेटचा आधार आपण घेतला पाहिजे, शासकीय वेबसाईटचा आधार आपण घेतला पाहिजे, तेव्हा आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. आपल्याला माहिती आहे नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना, परंतु त्याच्याशी रिलेटेड असलेल्या काही बाबी असतील करंट अफेअरच्या, त्यांची जोड आपण दिली. सर्वांगीण वाचन थोडक्यात मला सांगायचं आहे की सर्वांगीण वाचन, आपलं सर्वांगीण वाचन असेल तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. प्रचंड स्वरूप आयोगाचं बदललेलं आहे, तर बदलत्या स्वरूपाला तुमचं वाचन भरपूर लागेल. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला देता येऊ शकतं. ABC बरोबर आहे. म्हणून 23वा प्रश्न, हा प्रश्न सुद्धा जगाचा भूगोलाचाच होता. भूशास्त्रीय कालखंड काळाचा सर्वात जुना व सर्वात नवीन असा क्रम आपल्याला निवडायचा होता आणि याचा संदर्भ आधार मुलांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यामध्ये त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे. आता काय असतं, बऱ्याचदा याकडे आपण काय करतो दुर्लक्ष करतो किंवा हा टॉपिक आपल्याला कठीण वाटतो आणि यावर प्रश्न विचारला जाईल की नाही असा थोडासा प्रश्न आपण स्वतःच उपस्थित करून घेतो आणि आपले नेमके त्यामध्ये मार्क्स जातात. याचं काय करायचं होतं, तुम्हाला याची यादी तयार करून घ्यायची होती, सर्वात जुना कोणता आणि अलीकडचा कोणता म्हणून, आणि ती यादी तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला शेअर करायची होती या कालखंडांचा. आणि त्याचा क्रम लावून घ्यायचा होता की अगोदरचं हे नंतरचं हे, त्याचे स्लॉट पाडून घ्यायचे होते. उदाहरणार्थ ते जर तुमचे एकूण 25 असतील तर त्याचे 7-7चे तुम्ही स्लॉट केले असते, 6-6चे स्लॉट केले असते, 8-8चे स्लॉट केले असते, तरी ते तुमच्या लक्षात राहू शकतं. चर्चा होणं यावर खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला देता येतं या प्रश्नाचं. कालानुक्रमे कालश्रेणी आहे. 24वा प्रश्न, इकडे हिमखंड आणि इकडे ठिकाण दिलेलं आहे, जसं की सियाचीन, रिमो, गायत्री, गंगोत्री आणि जम्मू, काश्मीर, काराकोरम, उत्तराखंड आणि सिक्कीम. सियाचीन काराकोरम ह्या प्रांतामध्ये, रिमो काश्मीर प्रांतामध्ये, गंगोत्री उत्तराखंडमध्ये आणि जम्मू जे आहे ते सिक्कीममध्ये. अशा प्रकारे आपण जर इंटरनेटचा आधार घेतला, प्रॉपर त्या साईडवर गेलो तर आपल्याला याचा संदर्भ मिळतो. त्या ठिकाणी हे हिमखंड आपल्याला पाहायला मिळतात. जसं आता सियाचीनमध्ये काराकोरम, सियाचीन खिंडमध्ये हिमालयाच्या हद्दीतील सर्वात उत्तरेकडचं टोक आहे, ज्यामध्ये समुद्रसपाटीपर्यंतची उंची जवळपास 22,000 फूट आपल्याला जवळपास सांगता येते. या हिमखंडात जगातील सर्वात मोठ्या हिमनद्या तिथं उगम पावतात, असं हे सियाचीन खोरं आहे. रिमोचे स्थान जम्मू काश्मीरमध्ये, उंची जवळपास त्याची 7,385 मीटर आहे. मध्य आशियातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग जो आहे तो रिमो ह्या खिंड परिसरातून जातो. गंगोत्री आपल्याला माहिती आहे उत्तराखंडमध्ये आहे. गंगोत्री हिमखंड गढवाल हिमालयातील गंगोत्री उत्तराखंडच्या उत्तरकाशी या जिल्ह्यामध्ये आहे. जसं हिमालयाची प्रादेशिक रांग कुमाऊन हिमालय आपल्याला सांगता येतो, त्यामध्ये ते येतं. येथे मूळ आपली राष्ट्रीय नदी गंगा उगम पावते. चौखावा पर्वतश्रेणीच्या उत्तरेला हिमालयात पर्वतश्रेणी असलेली गंगोत्री हिमखंड हे 3,415 मीटर उंचीवर आहे आणि झेमू हे सिक्कीममध्ये आहे पूर्वेकडे. पूर्व हिमालयातील सर्वात मोठं हिमखंड म्हणून हे ओळखलं जातं. सुमारे 26 किलोमीटर अंतरावर याचा विस्तार आहे. भारतातील सिक्कीममधील प्रदेशात कांचनजंगाच्या पायथ्याशी हे हिमखंड आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीने माहिती आपण थोडीशी वाचून घेतली तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते. कारण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असते, ऑब्जेक्टिव्ह परीक्षांना तुमचं वाचन जेवढं जास्त तेवढं तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते. 24 उत्तर पर्याय क्रमांक 3 त्याचं आपल्याला देता येऊ शकतं. 25वा प्रश्न हा भारताचा भूगोलाचा नैसर्गिक वनसंपत्ती आणि प्राणीसंपत्तीवरचा होता. त्यामध्ये इकडे राष्ट्रीय उद्यानं दिली होती, इकडे राज्य दिलेलं होतं. त्याच्या जोड्या लावायच्या होत्या आपल्याला. आणि मुलांना जो फायदा झालेला आहे तो याचा असा झालेला आहे, भारताच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये त्यांनी वाचन करून, नकाशा भरून
त्यांना मानस जे आसाममध्ये आहे आणि इतर राज्यांनी आहे आपण जी राष्ट्रीय उद्यानं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय उद्यान, त्याची स्थापना, त्याचं क्षेत्रफळ, जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामध्ये ते आहे काय सांगता येतं. आगामी परीक्षेमध्ये त्यांनी क्षेत्रफळ विचारलं किंवा त्याची स्थापना विचारली, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं. किंवा भारताचा नकाशाचा आराखडा दिलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ओळखा म्हणून प्रश्न आला तर त्याच्या उत्तरापर्यंत सुद्धा आपल्याला पोहोचता येतं. म्हणून भारतातले जे 28 घटक राज्य आहेत ते घटक राज्यांनी आहे आपण राष्ट्रीय उद्यानं दिलेली आहेत तुम्हाला. त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होईल आणि होत आहे. म्हणून उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 आपल्याला देता येऊ शकतं. 26वा प्रश्न आहे, नमूद केलेली जी पठारं आहेत त्या पठारांचा खंडांशी क्रम लावायचा आपल्याला जोया लावा स्वरूपामध्ये. हा जगाच्या भूगोलावरचा प्रश्न आहे. जसं की कोलंबिया पठार आहे जे उत्तर अमेरिकेमध्ये आपल्याला सांगता येतं. बोलिव्हिया पठार आहे जे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. सेंट्रल मॅसिक पठार आहे ते युरोपमध्ये आहे आणि युनान पठार जे आहे ते आशियामध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास याचा असा करायला लागेल की त्या त्या खंडामध्ये असलेली जी पठारं आहेत ती पठार आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. आता हा नकाशा आहे. या नकाशामध्ये जसं ॲमेझॉनचं मैदान कुठे दिसतंय, मोटो ग्रासो पठार कुठे दिसतंय, ओके, तर बोलिव्हिया पठार कुठे दिसतंय, पराग्वेचे मैदान कुठे दिसतंय, कॅम्पस रेसोगोस किडना कुठे दिसतंय, ओरिनिकाचे मैदान कुठे दिसतंय. काय सांगता येतं, या परीक्षेत त्यांनी पठारं विचारली, पुढच्या परीक्षेमध्ये मैदानं विचारतील. ती मैदान आपल्याला सांगता आली पाहिजे. मैदानाचं लोकेशन एक्झॅक्ट सांगता आलं पाहिजे त्या त्या खंडामध्ये. तो अभ्यास आपल्याला करायला लागेल. यासाठी आपल्याला नकाशा वाचन खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जसं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 याचं देता येऊ शकतं. 27वा प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे जिल्ह्यांचा लोकसंख्येच्या घनतेसंदर्भातला क्रम आपल्याला ओळखायचा आहे. घनता असेल, लिंग गुणोत्तर असेल, अधिक लोकसंख्या असेल, कमी लोकसंख्या असेल, साक्षरता असेल, या बाबी आपण करून ठेवायच्या. त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, आपण काय करतो बऱ्याचदा सर्वाधिक घनतेचे पहिले 5 जिल्हे करतो. तुम्ही ते पहिले 5 जिल्हे कराच, नो डाऊट, पण त्या 5 जिल्ह्यांसोबत तुम्ही इतर जिल्ह्यां पण अभ्यासले पाहिजेत, मधले काही जिल्हे उचलले पाहिजेत. जसं आता इथं टॉप 5मध्ये तुमचं कोल्हापूर येतं, पुणे येतं. मात्र हे इतर 3 जिल्हे जे आहेत सोलापूर, जळगाव, नागपूरमध्ये इथं तुमचा गोंधळ होतो. त्या यादीमधून मग आपल्याला ते जिल्हे निवडायचे असतात. तर त्याकरता आपण काय करायचं, ती यादी पूर्ण वाचून घ्यायची, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वाचायची आणि शेअर करायची मित्रांना, त्यावर चर्चा घडवून आणायची. तेव्हा अशा प्रकारच्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायला मदत होते. कारण काय असतं बऱ्याचदा या प्रकारच्या प्रश्नांसाठी आकडेवारी असते आणि आकडेवारीमध्ये आपण तो क्रम लक्षात ठेवतो, पण क्रम लक्षात ठेवत असताना ते काय करतात, त्यांनी त्या प्रश्नात केलं आहे मधलाच प्रश्न आपल्याला मधले जिल्हे त्यात आपल्याला त्यांचा समावेश करतात. तर त्यासाठी इतर जिल्ह्यांचा अभ्यास यामध्ये होणं खूप गरजेचं आहे. आता त्यांनी जिल्ह्यांचा प्रश्न विचारला, उद्याच्या परीक्षांमध्ये राज्यांवरून विचारतील तुम्हाला, तर तसा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. याची मदत झालेली आहे विद्यार्थ्यांना खूप. 27 त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला देता येऊ शकतं. 28 खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नाव आहे मोठं शेती अवजारांच्या उद्योगासाठी. ते इथं स्पष्ट आपण दिलेलं आहे, यंत्रसामग्री, पंप, ऑइल इंजिन, तसंच उद्योगमध्ये शेती अवजारांसाठी किर्लोस्करवाडी कोल्हापूर. वेगवेगळे सामुग्री, त्या सामुग्रीसाठी प्रसिद्ध असलेले उद्योग, जसं लाकूड कटाई उद्योग असेल, सुगंधी अत्तर औषध निर्मिती उद्योग असेल, कापड उद्योग असेल, साखर उद्योग असेल, संरक्षण उद्योग असेल, मोटार वाहन उद्योग असतील, त्यासाठी कोणकोणती नावं प्रसिद्ध आहेत. लघु उद्योग असतील महाराष्ट्रातले, इतर प्रसिद्ध कोणता उद्योग कोठे चालतो ते ठिकाण आपल्याला अभ्यासायला लागेल. यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत जोया लावा स्वरूपामध्ये की लाकडी खेळण्यांसाठी, चादरींसाठी किंवा हातमाग उद्योगांसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हा अभ्यास आपल्याला करायला लागेल पुढच्या परीक्षांमध्ये. 28वा प्रश्न, त्याचं उत्तर जसं किर्लोस्कर आपल्याला देता येऊ शकतं. 29वा प्रश्न, भारतातील नद्या व त्यावरचे धबधबे, नदी प्रणालीवर आधारित हा प्रश्न आहे. वॉटरफॉल, इकडे नदी दिलेली एका कॉलममध्ये, इकडे धबधबे दिलेले आहेत, शरावती, नर्मदा, कावेरी, शिवसमुद्रम, गोकाक, जोग आणि कपिलधारा. तर या प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्हाला ते अभ्यासावे लागतील.
आणि आता बऱ्याचदा तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की सर एवढा मोठा हा संपूर्ण चार्ट आम्ही पाठांतर करायचा का? धबधबा, नदी, शहर, राज्य. तुम्ही पाठांतर नाही करायचं त्याला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायचं आहे आणि तुमच्या मित्रांशी तुम्ही वाचून शेअर करायचं आहे, चर्चा घेऊन आणायची त्यावर. आणि बऱ्याचदा काय करायचं, भारताचा कोरा नकाशा घ्यायचा, आराखडा, आणि त्या नकाशामध्ये तो धबधबा तिथं दाखवायचा प्रयत्न करायचा, हाताखालून जाऊ द्यायचं एकदा, कारण एकदा लिहिलं म्हणजे दोनदा वाचणे, तेव्हा ते अधिक लक्षात राहू शकतं. कोणत्या नदीवर तो धबधबा आहे, तो धबधबा किती मीटर उंचीचा आहे असंही विचारतील पुढच्या परीक्षेमध्ये, सांगता आलं पाहिजे आपल्याला. केवळ आराखडा दिला असेल तर सांकेतिक अक्षर दिलं असेल, धबधबा ओळखा कुठे आहे तर तो ओळखता आला पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर उत्तरापर्यंत आपण बरोबर पोहोचू शकतो, त्याची मदत आपल्याला होऊ शकते. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला देता येऊ शकतं धबधब्यांचं. भारताचे धबधबे विचारले, उद्या ते महाराष्ट्रातले विचारतील तुम्हाला, तर सांगता आलं पाहिजे आपल्याला धबधबे. 30वा प्रश्न, सूर्यमालेतील डॅश ग्रह सूर्यापासून डॅश किलोमीटर अंतरावर सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास त्याला लागतो. म्हणजे ग्रह व त्याची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली पाहिजेत. बेसिक पुस्तकामध्ये खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला ते दिलेलं आहे, म्हणून मी बोलताना तुमच्याशी बोलून गेलो. बेसिक पुस्तकं, तशीच संदर्भ पुस्तकं विद्यापीठाची UGC ग्रँड अंतर्गतची, आणि नंतर मग गाईड, यांचा वापर आपण ह्या क्रमाने केला, अशा पद्धतीने गेलो तर तुम्हाला पेपर सोपा जातो, अन्यथा पेपर तुम्हाला कठीण जातो. याची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची होती, जसे की फॉर एक्झाम्पल बुध ग्रह इथं आहे, त्याची वैशिष्ट्ये दिलीत तुम्हाला बघा. व्यास किती आहे, उपग्रह त्याला आहेत का तर नाही, परिवलन कालावधी 28.6, परिभ्रमण कालावधी 88 दिवस, परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे घनता. काय सांगता येतं, त्यांनी आज बुध विचारला आहे, उद्या तुम्हाला शुक्र विचारतील, युरेनस विचारतील, पुढचे ग्रह विचारतील, तर त्या पद्धतीने आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ग्रहांची वैशिष्ट्य लक्षात ठेवायची आहेत. एका परीक्षेमध्ये त्यांनी ग्रहांचा क्रम विचारला होता, सूर्यमालेपासून, मूळ सूर्यापासून, अगोदर नंतर, याच्या पुढे याच्या नंतर वगैरे. तर तसाही आपला अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे विश्लेषणात्मक आणि तुलनात्मक अभ्यास तुमचा असेल तर तुम्हाला पेपर सोपा जातो. तसा अभ्यास नसेल तर पेपर तुम्हाला कठीण जातो. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला बुध देता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आगामी परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला भूगोल विषयाचा नक्कीच फायदा होईल. भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा, भूगोल विषयातल्या काही अपडेट घडामोडी असतील लेटेस्ट, त्यावर सुद्धा आपण एक सिरीज आता घेऊन येतो आहे लेटेस्ट घडामोडींवर आधारित. तर ऑल द बेस्ट पुढील परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आगामी परीक्षांसाठी लवकरच आपण पुन्हा भूगोल विषय घेऊन, नवीन संकल्पना घेऊन भेटणार आहोत. थँक्स.